तर आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये एफडीएचं पथक दाखल झालं। एफडीएच्या पथकाकडून आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये तपास सुरू करण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वीच पोलिसांचं पथकही आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये आले होतं। आमदार निवासस्थानाच्या कॅन्टीनमधील निकृष्ट जेवण दिल्याचा आरोप संजय गायकवाड यांचा आहे। तर संजय गायकवाड यांच्याकडून कॅन्टीन चालकाला आणि कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे। तर आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाचं एक पथक दाखल झालं। त्यांनी इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला। त्याचबरोबर जे अन्न पदार्थ आहेत ते सॅम्पल म्हणून देखील सोबत घेतलेले आहेत। त्याची तपासणी आता अन्न आणि औषध प्रशासनाकडून केली जाईल। तर दुसरीकडे काही वेळापूर्वीच पोलिसांचं एक पथक देखील या ठिकाणी आलेलं होतं आणि पोलिसांनी देखील कालच्या घटनेची माहिती आणि आढावा या आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये जात घेतला आहे। तर रात्रीच्या सुमारास संजय गायकवाड यांना शिळं आणि निकृष्ट दर्जाचं जेवण देण्यात आलं तसा आरोप त्यांनी केला आणि त्यानंतर रात्रीच त्यांनी या कॅन्टीनमध्ये जात कॅन्टीन चालक आणि कर्मचाऱ्याला मारहाण केलेली होती। निकृष्ट जेवण मिळत असेल तर काय पूजा करायची का असा सवाल देखील त्यांनी विचारलेला आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची दखल आता मंत्रालय प्रशासनाकडून त्याचबरोबर विधान भवन प्रशासनाकडून घेण्यात आलेली आहे। मंत्रालयाच्या अगदी जवळच असलेलं हे आकाशवाणी आमदार निवास आणि या आकाशवाणी आमदार निवासामध्ये राज्यभरातून आलेले आमदार, त्यांचे कर्मचारी, त्याचबरोबर आपापले प्रश्न घेऊन आलेले त्या मतदारसंघातील नागरिक हे देखील राहत असतात आणि त्यांच्यासाठी आकाशवाणी निवासस्थानाचं हे कॅन्टीन, या कॅन्टीनमध्ये जेवणाची व्यवस्था असते। मात्र या कॅन्टीनमध्ये निकृष्ट अन्न मिळत आहे असा आरोप संजय गायकवाड यांनी केला। रात्रीच्या सुमारास त्यांनी कॅन्टीनमध्ये दाखल होत कॅन्टीन चालकाला आणि कर्मचाऱ्याला देखील मारहाण केली। हा संपूर्ण प्रकार चांगलाच गाजल्यानंतर आता आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाचं एक पथक पोहोचलं। अन्न पदार्थाचे सॅम्पल त्यांनी घेतलेले आहेत, त्याची तपासणी आता केली जाणार आहे।